हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. गणपती बाप्पा डे 1. तर त्याच्या एक दिवस अगोदर संध्याकाळी सगळ्या नानीसा वगैरे आल्या होत्या. भाजी वगैरे साफ करायची होती, तर इथे मी सण अगोदरच पॅक करून ठेवले होते आणि पोळ्यांसाठी पीठ पण मी रेडी करून ठेवला होता. आणि सूर्यवाला आला होता तर धार करून घेतलं सगळं सूर्यांना. नेक्स्ट मॉर्निंग इथे मी मोदक वगैरे करायला घेतले होते. तर मखर पण आपली इथे मस्त रेडी होती आणि इथे बाप्पा पण आणले. तर मी आरती करून घेतली बाप्पांची पहिला आणि मग बाप्पांना मखरीत असं बसवलं मस्त. किती छान दिसत होते बघा बाप्पा. आणि ही मूर्ती मी फायनल केली होती. मला ही बघलंच तर मूर्ती एवढी आवडली तर मी हीच फायनल केली. आणि नंतर मग यावी बाबांना पण हार घातला आणि मग मी त्याखाली केलेल्या होत्या पोळ्या पण देवासमोर ठेवल्या आणि मोदक पण आपले झाले होते. तर 12ची आरतीची वेळ झाली होती, तर आरती वगैरे करून घेतली आम्ही. आणि इथे जेवायला मेन्यू बघा काय काय होता. बिर्याणी होती व्हेज आणि मस्त भाज्या होत्या. तर इथे नानी आईसा वगैरे आल्या होत्या. आई आपला व्लॉग डेली बघतात, त्यांना ब्लॉग खूप आवडतात आपल्या. आणि अंकल आंटी पण आले होते. तर एक एक करून सगळी अशी पाहुणी स्टार्ट झाली यायला. आणि दीक्षू भाऊसा पण आली होती आणि दैसरची पण आपली सगळी मंडळी आली होती. आणि हिने घेतली होती खीर खायला. तिला खीर खूप आवडली होती. मी फर्स्ट टाइम बनवली होती खीर आणि मस्त झाली होती छान. आणि मग त्यांच्यानंतर भाऊसाना पण जेवायला नेला. सगळी बसलेली अशी जेवायला. आई जेवली नाही तर आईला नाश्ता दिला होता. मग इथे यांच्या मावशीचा मुलगा पण आला होता आणि भाग्यश्री पण आली होती त्यांची बायको. आणि हा अगस्त्य खूपच मस्ती करत होता, मला तर खूपच आवडला. आणि दोघं बघा किती ट्विन्स नाही वाटत का. भाई पण आला होता आणि वहिनी पण आली होती. मग संध्याकाळी बनवली होती सोयाबीनची चिल्ली. तर मग मी इथं देवाला नैवेद्य दाखवला आणि मग जेवायला घेतला. तर बिर्याणी संध्याकाळी पण सांगितली होती यावी. त्याच्यानंतर इथे महेश भाई आला होता, तर मस्त सत्कार वगैरे केला त्यांचा शॉल देऊन. आणि मग आरती घेतली आम्ही 12ची. प्रसादाला मी बनवले होते मालपोहे, ते पण मस्त झाले होते. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.